नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव नगरपंचायतीचे 74 कर्मचारी 10 महिन्यांपासून बिनपगारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगरसेवकांचा आरोप। नगराध्यक्ष स्वतःचे मानधन काढून घेतात, कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडतात, विरोधकांची टीका। कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी विकास कामांसाठी नगरपंचायतीच्या फंडाचा वापर 2% टेक्निकल सेक्शनसाठी जमा करण्याचा फंडा सुरू ठेवला आहे। एका बाजूला शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत, तर दुसरीकडे नगरपंचायतीचे 74 कर्मचारी गेल्या 10 महिन्यांपासून पगारापासून वंचित राहिले आहेत। शहरात निकृष्ट दर्जाची विकास कामे सुरू असून जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे। नगराध्यक्ष स्वतःचे 3,90,000 रुपयांचे मानधन या फंडातून काढून घेत आहेत। एकंदरीत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून नगरपंचायतीचे आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे। कोणत्याही परिस्थितीत आम्ही या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम आहोत, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। यावेळी विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, कोरेगाव विधानसभा युवक अध्यक्ष शरद पवार गट प्रीतम आनंदराव बर्गे, सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश सनस, गणेश धनावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे पत्रकार परिषदेद्वारे नगरपंचायतीतील गलथान कारभाराचा पाडाच वाचला। एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून निकृष्ट दर्जाची विकास कामे करायची आणि दुसरीकडे नगरपंचायतीच्या गोरगरीब 74 कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कोणतीही तरतूद करायची नाही की प्रयत्न करायचा नाही, हे बरोबर नाही। गेली 10 महिने कर्मचारी पगारापासून वंचित आहे, त्यांच्याकडे पाहण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली। प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी येऊन पडला आहे, मात्र स्थानिक नगरसेवक असताना देखील मला विचारात न घेता परस्पररित्या निधीची तरतूद केली आहे। ज्या कामासाठी निधी आला आहे तिथे निधी न वापरता अन्यत्र वळवला आहे। अनेक महिन्यांपासून निधी न वापरता पडला आहे। केवळ विरोधी नगरसेवकांना डावलण्याच्या हेतूने सत्ताधारी प्रयत्न करत असल्याचा आरोप हेमंत बर्गे व प्रीतम बर्गे यांनी केला आहे। स्वतःचा पगार 2022-23 90,000 काढलेला आहे। 2023-24 मध्ये 2,25,000 काढलेले आहेत आणि 2024 मध्ये 75,000 रुपये काढलेले आहेत। याची आकडेवारी एकूण घेता 3,90,000 रुपये रक्कम नगराध्यक्षांनी कोरेगावच्या स्वतःचे नफा फंडातून काढले गेलेले। एकीकडे बघता थकबाकी बघितली तर 54 कर्मचाऱ्यांचे 64 लाख रुपये आणि एकीकडे बघता त्याच नफा फंडामधून नगराध्यक्षांनी स्वतःचं मानधन सुद्धा काढलेलं आहे। ते मानधन लिगल आहे, आम्ही त्या मानधनाला विरोध करत नाही, तुम्ही मानधन काढा, पण गोरगरीब कर्मचाऱ्यांचे एकीकडे थकीत पगार आहे आणि तो पगार काढल्यानंतर स्वतःचं मानधन काढलं पाहिजे। त्यांची आर्थिक परिस्थिती बघता इतकी खालावायची झालेली आहे। आज तुम्ही स्वतःचं मानधन काढता म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जे नगरसेवक आहेत ही स्वतःच्या हातात बॉडी असून तुम्हाला तुमचा विश्वास नाही की आपलं मानधन बुडतंय का काय, म्हणून ती तुम्ही स्वतःचं मानधन पहिलं काढलं गेलेलं आहे आणि गोरगरीब कर्मचाऱ्यांचं मानधन थकवलेलं आहे। हे जर इतकं मोठं दुर्दैव आहे नगरपंचायतीमध्ये आणि पूर्णपणे नगरपंचायतीच्या आर्थिक दृष्टी पूर्णपणे स्टॉप झालेली आहे। एकीकडे कोट्यवधी रुपयाची कामं चालू आहेत आणि गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहे। ह्याच्यासाठी मी नगरपंचायतीचा निषेध करतो आणि त्या कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मागे पाठीशी उभं राहून त्यांचं कुठल्या मार्गे पगार निघतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। नगरपंचायत विरोधी पक्षनेता हेमंत आनंदराव बर्गे, खरं पाहता कोरेगाव नगरपंचायत 2022 मध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही नगरसेवक पदावर असल्यापासून आम्ही कोरेगावचं नगरपंचायतचं कारभार पाहत असताना कोरेगावमध्ये कोट्या रुपयाचा कामं चालू असली तरी सर्व कामांना कोरेगाव नगरपंचायतमधनं TSला 2% पैसे नगरपंचायत नफा फंडातनं पैसे खर्च केलेले जातात। तर वस्तुस्थिती पाहता तर कोरेगावमध्ये 2% जर TSला पैसे खर्च केले नफा फंडातून तर कुठल्याही नगरपंचायतमध्ये आर्थिक मदत होऊ शकत नाही, कारण तर नफा फंडातनं येणारे पैसे सगळे TSला वापरले जातात। तर वस्तुस्थिती पाहता
कोरेगाव नगरपंचायतमध्ये कर्मचाऱ्याची संख्या साधारण 1,600 कर्मचारी आहेत. त्यातले काहीतरी 4 कर्मचारी फक्त समावेशन झालेले आहेत. तर उरलेलेच कर्मचारी सगळे नगरपंचायतच्या पगारातून होतात. आणि नगरपंचायतीचा पगार जर नफा फंडात जर राहत नसेल तर कर्मचाऱ्यांच्या आज 10-11 महिने पगार तुम्हाला म्हणतो थकीत आहेत. याला एकच कारण आहे की यांनी कोट्या रुपयाचे निधी आणायचा आणि कमिशनसाठी 2% नगरपंचायतच्या नफा फंडातून पैसे काढायचे आणि TSला खर्च करायचे आणि कर्मचारी इकडं उपाशी, नगरसेवक तुपाशी, अशा प्रकारची नगरपंचायतची संस्था चालवायला चाललेला आहे. वस्तुस्थिती पाहता कोरेगावमध्ये विकास कामं चालू असताना कोरेगावमध्ये अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. हे कामं निष्कृष्ट दर्जाची कामं चालू आहेत की जिथं बाबा काम चालू आहे, जिथं फुटिंग भरायचं आहे, जिथं बाबा कॉलम भरल्यानंतर RCC कॉलम उभे केले त्या ठिकाणी मुरुम भरायचा, तिथं माती भरली जाते. आता वस्तुस्थिती पाहता आज केदारेश्वर स्मशानभूमीचं 4 कोटीचं काम चालू आहे. तर त्या 4 कोटीच्या कामामध्ये खालच्या फुटिंगमध्ये अक्षरशः कोरेगावमधले रस्ते उकरले, त्या रस्त्याची माती आणून भरलेली आहे त्या फुटिंगमध्ये आणि वरनं 2 इंचाचा फक्त मुरुम आणून टाकलेला आहे. अशा पद्धतीनं कामं करतात. आज वार्ड क्रमांक 11मध्ये बाजारपेठेच्या नदी, तिळगंगा नदीकाठी जे शौचालय बांधायचं चाललं आहे, त्या शौचालयाचं खालचं जमिनीचं फुटिंग केलं आहे. तर त्या फुटिंगच्या भोवतानं त्यांनी काल JCPच्या साह्यानं माती भरली. म्हणजे अशा पद्धतीनं त्या कामाचं टेंडर होतं का की बाबा कॉलम वा JCP सिमेंटचा केला तर त्या पद्धतीनं कॉलमच्या भोवती माती भरायची. अशा पद्धतीनं भ्रष्टाचार सगळा चालू आहे आणि जनतेला सगळं दावायचं की आम्ही एवढे कोटी आणले, एवढे कोटींचा विकास कामं चालू आहेत. तर सगळं दावायचं एक आणि करायचं एक, अशा पद्धतीनं चालू आहे. कचऱ्याचं 1 कोटी 30 लाखाचं टेंडर दिलं आहे, त्या पद्धतीनं कोरेगावमध्ये कचरा उचलला जात नाही. कोरेगावमध्ये आझाद चौकामध्ये भाजी मंडईच्या शेजारी रोज नाही म्हणलं तरी 2 ट्रायला कचरा टाकला जातोय. बाजार पटांगणामध्ये मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागं रोज 2 ट्रायला कचरा टाकला जातोय. बाजार पटांगणामध्ये रोज कचरा गोळा करून डेपो मारला जातोय. आठवड्याचे बाजारात लोक बसतात, त्यांना तुम्हाला म्हणतो त्या कचऱ्यापासून दुर्गंधी पसरती, तरी तो कचरा उचलला जात नाही. म्हणजे एवढं मोठं टेंडर देऊन सकाळ तो कचरा उचलला जात नाहीये, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये. टेंडर कशा पद्धतीनं आहे, काम कशा पद्धतीत चाललंय, तो ओला सुका कचरा वेगळा केला जातोय का, तो केला जात नाही. मग अशा तसाच उचलला जातोय. उलट नगरपालिकेचा ट्रॅक्टर त्यांना देतात का, तर त्यांना टेंडर कशासाठी दिलं? मग नगरपालिकेचा ट्रॅक्टर द्यायचा, नगरपालिकेचा ड्रायव्हर द्यायचा आणि कचरा कोरेगावातला उचलायचा. अशा पद्धतीनं कामं चालू आहेत. आणि ह्या सर्व कामांच्या संदर्भातलं बघता नगरपंचायतचं कर्मचारी आज बहुतांश सगळे माझ्या प्रभागामध्ये 70 ते 80 कर्मचारी आहेत. आणि 70 ते 80 कर्मचारी आहेत हे निव्वळ राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कर्मचारी आहेत. म्हणून यांना वेठीशी धरून यांचं पगार तुम्हाला म्हणतो थकवलेले आहेत. आणि नगरपालिका वारंवार त्यांना नोटीस काढते की कामावर हजर राहा. पण कामावर हजर राहायला कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त आहे. पण एका बाजूनं तुम्ही 1 पगार काढताय आणि परत 4 महिने त्यांच्या पगाराकडे दुर्लक्ष करताय. एखादा पगार काढायचा आणि 4 महिने दुर्लक्ष करायचं. आमचं म्हणणं आहे की बाबा कमीत कमीत 5 पगार काढा. सगळे कर्मचारी उद्यापासून म्हणले तरी कामाला येतील. कर्मचारी तुम्ही एका बाजूने म्हणताय कामावर यावेत, आता परवा दिवशी नोटीस काढल्यात की त्यांना निलंबित करायचं. निलंबित करायचं, बॉडीचा ठराव घ्यायचा आणि घरी पाठवायचं का? तर आता आमच्या निदर्शनात आहे की कोरेगावमध्ये आरोग्याचं बी टेंडर दिलेलं आहे आणि आरोग्याचं टेंडर द्यायचं, त्यात 4 पैसे सत्ताधाऱ्यांनी कमवायचे. जसं कचऱ्यामध्ये सत्ताधारी कमावतात तसं आरोग्यामध्ये बी टेंडर द्यायचं आणि त्यात बी 4 पैसे कमवायचे. आम्ही विकास करतोय असं निदर्शनात आणून द्यायचं. तर एका बाजूनं कोरेगाव नगरपंचायत झाल्यापासून एकतर कोरेगाव शहरवासियांचे बरेच मिळकती थकीत आहेत. मग थकीत आहेत तर बाबा ते जवळचे आहेत म्हणून त्यांना थोडंसं सवलत द्यायची आणि कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवायचं, असा प्रकार चालू आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे की कोरेगावमध्ये जे बाबा मिळकतदार थकीत आहे ते पाणीपट्टी असो, घरपट्टी असो, त्यांनी ताबडतोब आपली काय घरपट्टी पाणीपट्टी असेल ती नगरपंचायतला भरावी आणि कर्मचाऱ्यांची जी उपासमारीची वेळ चालू आहे ती कर्मचाऱ्यांची उपासमारीची वेळ थांबावी आणि कामकाज चांगल्या पद्धतीनं करावं. आज आमच्या कोरेगाव नगरपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक 10मध्ये 2,45,00,000 रुपयाचा गेले 6 महिन्यापूर्वी शुभारंभ झाला. तर 2,45,00,000 रुपये शुभारंभ झाला. आज मी तिथला स्थानिक नगरसेवक असून आज त्या 2,45,00,000 रुपये लोकशाही अण्णाभाऊ साठे सुधारित योजनेतनं आलेले आहेत. तर ते आलेले असताना मला स्थानिक नगरसेवक म्हणून ह्या सत्ताधाऱ्यांनी विचारात न घेता तिथं निधी टाकला गेलेला आहे. तो निधी ज्या समाजासाठी आला आहे त्या समाजाला विकासापासून वंचित ठेवून तो कुठंतरी ओढ्याला टाकलेला आहे.
तर त्यासाठी मी तिथं निवेदन दिलेलं आहे की बाबा ज्या समाजासाठी आला आहे त्या समाजाला त्याचा उपयोग व्हावा, त्यांना बाबा आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना बाबा त्या गोष्टी मिळाव्या तर त्या गोष्टी आजपर्यंत गेले 6 महिने झालं 1,22,00,000 रुपये नगरपंचायतमध्ये आहेत, तरी बी त्या आमच्या प्रभागामध्ये कामं आजपर्यंत चालू केली नाहीत. ह्याचा अर्थ काय की तिथं नगरसेवक विरुद्ध पार्टीचा आहे. मग पैसे आलेत, पैसे कोणाचे आहेत तर शासनाचे आहेत. लोकशाही अण्णाभाऊ साठे सुधारित योजनेतून आलेत, तरी तिथं तुम्हाला सांगतो ह्या सत्ताधाऱ्यांनी तिथं कामं चालू केली नाहीत. निव्वळ का तर विरोधक नगरसेवक आहेत, तिथल्या लोकांनी आम्हाला मतदान केलं नाही. मग शासनाचे पैसे आले, ज्या लोकांसाठी आले त्यांना बी विकासापासून वंचित ठेवलं जातं. अशा पद्धतीनं नगरपंचायतचं कामकाज चाललेलं आहे. ह्या कामकाजाबद्दल आम्ही नगरपंचायतचा सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. सर्वप्रथम मी छत्रपती फुले शाहू आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले या महामानवांना प्रथम मी अभिवादन करतो. आज जे नगरसेवक आहेत, हेमंत बर्गे असतील, गणेश धनवडे असतील, प्रीतम भैया बर्गे असतील, तर ह्यांनी पहिला उपस्थित काय मुद्दा केला की जो दलित समाजासाठी जो निधी येतो, तो लोकशाही अण्णाभाऊसाठी सुधारणा योजनेसाठी निधी येतो, तो निधी 2022 पासून कुठे त्याचं ही वर्गीकरण केले ह्याची काही लोक म्हणजे माहिती देत नाहीत नगरपंचायतमधून. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की जो शासनाकडून निधी येतो तो निधी कुठल्या समाजासाठी येतो व तो कशासाठी उपयोगी करता येतो. तर सत्ताधारी पक्ष हा 10 नंबर वार्डामध्ये जवळजवळ 2022 पासून तो निधी वर्गी केलाच नाही. आणि कोरेगाव शहरामध्ये जास्त SC कास्टवाले लोक तर 10 नंबर वार्डामध्येच आहेत, तरी तो अनुसूचित ही जो अण्णाभाऊ साठे योजनेचा जो निधी आहे तो निधी का तिथे त्यांनी वर्ग केला नाही. तर आमची अशी मागणी आहे की जो निधी दलित समाजासाठी होतो, दलित वस्तीसाठी होतो, तर तो निधी तिथंच वर्ग करावा, दुसरीकडे वर्ग करू नये. व 2022 पासून जेवढे दलित समाजासाठी जो निधी कुठे वर्ग केला असेल त्याची आम्हाला माहिती मिळावी. आणि 10 नंबर वार्ड आणि 12 नंबर वार्ड 17 नंबर वार्ड या वार्डामध्ये सर्व दलित समाजातील लोक आहेत ती, तरी 2022 पासून आजपर्यंत की त्या वस्तीमध्ये एकही रुपये निधी खर्च केला नाही व करतही नाही. असं का, असा मला प्रश्न पडतोय आणि आमच्या दलित समाजाला प्रश्न पडतोय की तुम्ही असं काय करता भेदभाव, का तुम्ही विकासापासून का वंचित ठेवताय. ते पण लोक आहेत ती इलेक्शनला सर्वांनीच मतदान केलं असेल, 100% मधलं 50% त्यांनी सत्ताधार पक्षाला केलं असेल, 50% विरोधी पक्षवाल्यांनी केलं असेल किंवा इतर कोण पक्ष उभा राहिले तर त्यांना केलं असेल. कारण प्रत्येकाला मतदान प्रत्येकाला केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं दुजाभाव काय करत आहात हा माझा प्रश्न आहे आणि आमच्या समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही असं भेदभाव करणं हे थोडक्यात आहे ना एक समाजाला विटीत धरून आणि स्थानिकांना जे नगरसेवक असतील त्यांना तुम्ही टार्गेट करण्याचा असं लोकांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की जो निधी असेल दलित समाजाचा तो दलित समाजामध्येच वर्ग व्हावा. आणि ते येणाऱ्या काळामध्ये जे कोणी चुकीचे करत असतील, कोणी त्यांच्या मागचे जे मास्टर माइंड असतील त्यांच्या विरोधात आम्ही चौकशी करून त्यांची माहिती सखोल माहिती काढून आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करू. आणि मी थांबतो. जय भारत, जय संविधान, जय शिवराय.